हे हॅलो मंडळी. तर आपला हा कितवा ब्लॉग असेल मला माहिती नाही आहे, पण ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या आयुष्यामध्ये यूट्यूब कसं आला आणि मी ही यूट्यूबची जर्नी कशी चालू केली आणि कोणामुळे चालू केली आणि याच्या मागचं रिझन काय. तर ह्या काही एक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की त्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या चॅनलचं नाव आहे शिल्पची आणि मी इन फ्युचर प्लॅन करते नाव थोडंसं मॉडिफाय करायचं. आता लेट्स सी बघूया की मी आपल्या चॅनलचं नाव काय ठेवणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल, तर प्लीज तुम्ही तो लवकरात लवकर करा. तर आपण पहिल्या मुद्द्यावर येऊया की यूट्यूब माझ्या आयुष्यात कसा आला आणि कोणामुळे आला. तर यूट्यूब हा बेसिकली एक 2006-2008 ह्या दरम्यान प्रॉपर भारतामध्ये आला आणि आमच्यापर्यंत येता येता त्याला एक 2010 वगैरे मध्ये तो आमच्यापर्यंत आला आणि तेव्हा जस्ट स्कूल आणि कॉलेजचं एक थोडंसं चालू होतं आणि मोस्ट ऑफ जे यूट्यूब इंट्रोडक्शन करून दिलं ते माझ्या छोट्या भावाने मला करून दिलं. त्याने ते सांगितलं की यूट्यूब नावाचं पण असं काहीतरी असतं इंटरनेटवर. मला फक्त बेसिकली आपलं फेसबुक माहिती होतं आणि 90sवाल्यांना फक्त फेसबुक हे एवढंच माहिती होतं. सॉरी, थोडीशी तब्येत वरखाली आहे तर प्लीज थोडं समजून घ्या. आणि आपण पुन्हा आपल्या पॉईंटवर येऊया की 2008 ते 10च्या दरम्यान यूट्यूब माझ्या लाईफमध्ये आलं आणि देन यूट्यूब मी बघायला लागली आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप म्हणजे त्यानेच मला काही यूट्यूबर सजेस्ट केले होते. तर म्हणजे तो बघायचा आणि आम्हीही त्याच्यासोबत बघायचो. सो तेव्हा मी खरं सांगते यार, म्हणजे आम्ही टी व्हीवाले होतो माणसं आणि देन कट टू टी व्हीवरून यूट्यूब वगैरे बघणं ते काही म्हणजे पटत नव्हतं. पण त्यातल्या त्यात मिस्टर बीस्ट हा बाहेर देशातला आहे, पण आपल्या भारतातला जो आहे तो फ्लाइंग बीस्ट, त्याचे आम्ही ब्लॉग बघायचो. त्याच्यानंतर आपला मुंबईकर निखिल, त्याचे बघायचो. UIC त्याचे बघायचो. त्यानंतर मोस्टली सेन तिचे व्हिडिओ बघायचो. तर असे काही जे यूट्यूबर आहे त्यांना आम्ही फॉलो करायचो आणि बघायचो. तर असं करता करता यूट्यूब आयुष्यात आलं आणि त्यानंतर मी फक्त एक बोलतात ना की टाईमपास आणि एज्युकेशन बेस या बेसनुसारच मी फक्त यूट्यूब ब्राउज करायची आणि बघायची. त्याच्या यूट्यूबवरून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या ॲक्च्युली. पण इन फ्युचर आपण बघायला गेलं तर हे एक इन्कम सोर्स पण आहे. सॉरी, हे बेसिकली मला एक पॅन्डेमिक्सच्या नंतर या गोष्टी कळाल्या की बाई यूट्यूबवरून पण पैसे मिळतात, म्हणजे यूट्यूब पण पैसे देतं. तर तेव्हा फक्त की हां करू असं हे करू आणि आम्ही फुल फेसबुकवर मचवत होतो. म्हणजे माझा सगळा स्कूल ग्रुप किंवा काही आमचं एक होतं की यार ज्या काही आमच्या मेमरीज आहेत त्या आम्ही सगळ्या फेसबुकवर टाकायचो. पण फेसबुकचं असं काही नाही आहे की तिथे फक्त मेमरी इन्स्टॉल होतात, पण फेसबुक पैसे देत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींचं. तेव्हा देत नव्हतं, आता ते द्यायला लागलं आहे. पण यूट्यूब असं आहे की ते तुम्हाला एक ओळख देतो. तर यूट्यूबवर येण्याचं कारण हे झालं की आता चालू आहे 2026. तर जे 2010मध्ये आयुष्यात आलं त्यानंतर एक 16 वर्षाच्या गॅपमध्ये खूप साऱ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आमची लग्न झाली, पोरंबाळं झाले, मग पॅन्डेमिक आलं आणि पॅन्डेमिकने खूप साऱ्या गोष्टी म्हणजे पॅन्डेमिक खूप साऱ्या गोष्टी शिकवून गेला. आणि देन आता मी स्टार्ट केलं आहे की लेट्स ट्राय, म्हणजे मी यूट्यूबवर येऊन खूप साऱ्या गोष्टी शिकते आहे. म्हणजे मला बेसिक एवढं माहिती नाही आहे की यूट्यूब कसं काम करतं. मी पण इथे सध्या एक लर्नर म्हणूनच आली आहे की मी ते कशी स्वतःला ग्रो करते आहे. म्हणजे स्टुडंट आली आहे की बाबा मी तुझ्या प्लॅटफॉर्मवर आली आहे आणि आता तुला कसं, तुझ्यासोबत मी आणि माझ्यासोबत तू, आपण दोघंही कसं एकमेकांच्या सोबतीने ग्रो होणार आहोत ते आपण आता बघणार आहोत. सो लेट्स सी. तर याच्यामध्ये माझं चॅनेल वगैरे सगळं बनवण्यामध्ये माझ्या भावाने खूप मोठं
मला साथ दिली. आणि देन आम्ही बोलतात ना की मोठा डिसिजन घेतला की 5 ऑक्टोबर 2025ला मी माझा चॅनल फायनली बनवला. जो 2021पासून आम्ही प्लॅन करत होतो, तो 2025मध्ये मी चॅनल बनवला. आणि त्याच्यानंतर मी स्टील त्याच्यावर व्हिडिओ वगैरे पोस्ट करते. आणि जानेवारी 2026पासून मी एक चॅलेंज घेतला की मी डेली वाय टीवर यूट्यूबवर डेली मी एक व्हिडिओ पोस्ट करणार. तो लॉंग असेल, शॉर्ट असेल, कोणत्याही फॉर्ममध्ये असेल, पण मी तो पोस्ट करणार. तर आत्ता ही जर्नी चालू झाली आहे आणि मी खूप साऱ्या गोष्टी शिकते आहे. त्याचे ट्रेंड वगैरे काय कसं आहे. तर होप सो तुम्ही ह्या जर्नीमध्ये माझ्यासोबत असाल. आणि माझ्या आयुष्यात यूट्यूब कोणामुळे आलं हे तुम्हाला कळालं असेल. आणि ही जर्नी कोणामुळे स्टार्ट झाली हे तुम्हाला कळालं असेल. तर याच्यामध्ये माझा भाऊ आणि माझा मुलगा ॲज वेल ॲज माझी आई, माझी बहीण, माझ्या घरातले सगळे, ह्या सगळ्यांचा खूप मोठा सहभाग आहे. पण स्पेशली थँक्यू मी माझ्या भावाला देईन की त्याने खूप हेल्प केली. म्हणजे त्याने यूट्यूब दाखवलं की बाबा यूट्यूब काय आहे. आणि देन त्याचं एक आहे की तुला जे गोष्ट येत नाही ना, जाऊन तू यूट्यूबला सर्च कर. त्याने मला कधी हे नाही सांगितलं की मी तुला हेल्प करेन किंवा हे नाही. तू जायचं, तू सर्च करायचं, तू स्वतः उत्तर काढायचं आणि देन माझ्याकडे यायचं. सो हे सगळं करता करता आमच्या ह्याच्यामध्ये भांडणे खूप झाली की तू हेल्प करत नाही, हे नाही. पण त्याच्यामागचं रिझन मला कळालं की काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला स्वतःलाही समजणं खूप गरजेचं असतं. की जर का मी ह्या प्लॅटफॉर्मवर मी जर का काम करणार आहे, तर मलाही खूप साऱ्या गोष्टी माहिती पाहिजेत की ह्या प्लॅटफॉर्मवर कसं काम करायचं आहे, कसं यायचं आहे, काय गोष्टी असतात, त्यांना कसं टिट फॉर टॅग करायचं आहे, प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची आहे. याच्यामध्ये त्याने मला सॉरी खूप हेल्प केली. स्टील माझी तब्येत वर खालीच आहे यार, प्लीज थोडं समजून घ्या. आणि जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि सपोर्ट करा. ह्या चॅनेलवर तुम्हाला एक रॉ कंटेंट, अनफिल्टर व्हिडिओ, जसं काही आता सध्या मी शूट करते, हा पूर्ण अनफिल्टर व्हिडिओ आहे. फक्त एक टॉपिक होता की माझ्या आयुष्यामध्ये यूट्यूब कसं आलं तर त्या रिलेटेड हा पूर्ण व्हिडिओ आहे. आणि बस एवढंच आहे. सो जर का तुम्हालाही जर का तुमची यूट्यूबची जर्नी स्टार्ट करायची असेल तर नक्की तुम्ही स्टार्ट करा आणि ह्या क्षेत्रात या. ह्या क्षेत्रामध्येही खूप पुढे ग्रो आहे. आणि आहेत म्हणजे अपॉर्च्युनिटीज आहेत. आता जसं AI आलं आहे तसं आता सोशल मीडिया हे एक कामाचं आणि इन्कम सोर्स झालेलं आहे. सो सोशल मीडियाला आपला इन्कम सोर्स बनवून ह्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही पुरेपूर उपयोग घ्या. आणि मी खूप लवकरच एक छानसा व्हिडिओही तुमच्यासोबत घेऊन येईल. आणि तोपर्यंत स्टे ट्यून अँड थँक्यू आणि कीप सपोर्टिंग मी. थँक्यू सो मच. भेटू लवकरच.